नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आली मी तुमच्या भेटीला एक छान मस्त व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ सुरू करूया, पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे छान सुंदर अशा साड्या ज्या मी घेतल्या आहेत मिशोवरून. आणि आताच्या ट्रेंडला धरूनच ह्या सगळ्या साड्या आहेत ज्या तुम्ही वेडिंगसाठी किंवा कुठल्याही पार्टीसाठी नक्कीच त्याचा विचार करू शकता. सो जास्त वेळ नको घालवूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया त्या सुंदर साड्या ज्या मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो तुम्ही बघू शकता, सगळ्यात पहिल्यांदा मी ही साडी तुमच्याबरोबर शेअर करते जी मिशोवरून घेतलेली आहे आणि सध्याचं मोस्ट ट्रेंडिंग त्याची मी तुझ्या फॅब्रिकमध्ये ही साडी आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान असा ब्ल्यू कलर मध्ये ही साडी आहे. याचा कलर अतिशय सुंदर आहे. सो ह्या साडी सोबत ना एक बोनस सुद्धा मिळतोय तुम्हाला. काय असेल ते बरं? सो तुम्ही बघू शकता हा असा आहे साडीचा पदर. ह्याला तुम्हाला ही अशा प्रकारची पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे प्लस थ्रेड एम्ब्रॉयडरी असं पूर्ण ह्याच्यावरती वर्क मिळतंय. ही अशी बॉर्डर मिळते तुम्हाला. पदराच्या पूर्ण ह्या तिन्ही बाजूला तुम्हाला ही अशा प्रकारची सिक्वेन्स प्लस थ्रेड एम्ब्रॉयडरीची बॉर्डर मिळतीये. ठीक आहे. आणि त्याच्या पूर्ण मध्ये मग तुम्हाला हे अशा प्रकारचं फुलाची डिझाईन कशी असते त्या प्रकारात सेम तसंच थ्रेड एम्ब्रॉयडरी प्लस सिक्वेन्स वर्क असं दिलेलं आहे. म्हणजे शाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ती. सो पूर्ण पदरावरती तुम्हाला हे असं वर्क मिळतंय. ठीक आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला हा पदर मिळतोय. ठीक आहे. इथपर्यंत हा झाला तुमचा पदराचा पोर्शन आणि मग इकडून पुढे जसा आपला जो प्लीटचा पोर्शन येतो तर मग वरच्या पोर्शनला तुम्हाला प्लेन मिळतं आणि इथूनच लगेच त्याच्या वरती अगदी थोडासाच प्लेन पोर्शन आहे आणि मग खाली तुम्हाला पूर्ण ही तशीच डिझाईन कंटिन्यू होत जाते. मग अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे ही साडी तुम्हाला मिळते आणि मग अशी डिझाईन पूर्ण ही कंटिन्यू होत जाते. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला डिझाईन मिळते आणि मग त्याच्या पुढे हा बघा हा तुम्हाला एवढा प्लेन पोर्शन मिळतोय. तर ही गोष्ट मला ह्याच्यात नाही आवडली. अदरवाईज साडीचा कलर आणि त्याचं फॅब्रिक जे चिमणीचूचं आहे ते अतिशय सुंदर आहे. पण हा जो एक प्लेन पोर्शनचा जो निगेटिव्ह पॉईंट आहे तो मी तुम्हाला सांगितलाय. बाकी लेंथ वगैरे बोलायला गेला तर ठीकठाक आहे लेंथ. जर तुमची हाईट खूप जास्त असेल आणि जर तुम्ही थोडे बॉडीने हेल्दी असाल तर मग ही साडी लेंथला विड्थला तुम्हाला शॉर्ट पडू शकते. अदरवाईज साडी सुंदर आहे. नाव ह्याचा जे बोनस मी तुम्हाला बोलली साडीसोबत एक मिळतं तुम्हाला तर ते आहे त्याच्यासोबत तुम्हाला फुल्ली स्टिच्ड हे ब्लाऊज रिसीव्ह होतंय साडी बरोबर. आता ह्या साडीची प्राइस बोलाल तर 1671ला मी ही साडी घेतली होती. त्या रेंजमध्ये ह्या साडीसोबत तुम्हाला पूर्णपणे हे स्टिच्ड ब्लाऊज मिळतंय. पूर्ण शिवलेलं आहे. हे बघा तर तुम्हाला हे ब्लाऊज मिळतंय. ठीक आहे. ह्याला इथे छान मस्त असे पफ स्लीव्सचे खूप ट्रेंडिंग चालू आहे ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये. तर असे पफ स्लीव्स दिलेले आहेत. तिथे सुद्धा तशीच सेम तुम्हाला ते एम्ब्रॉयडरी मिळते सिक्वेन्स प्लस थ्रेड एम्ब्रॉयडरीची. तर दोन्ही स्लीव्सला तुम्हाला तशा प्रकारे मिळत आहे आणि त्याला फ्रंट पार्ट जो आहे ब्लाऊजचा फ्रंटला पूर्ण तुम्हाला ही अशी हेवी एम्ब्रॉयडरी मिळते पूर्ण. ठीक आहे. बॅक साईडला मात्र ते प्लेन आहे आणि त्याचे हुक्स सुद्धा आहेत ते तुम्हाला इकडे बॅक साईडलाच मिळत आहेत आणि इथे सिंपल अशी दोरी मिळते. ठीक आहे. ह्याच्यामध्ये इनर त्यांनी लावून दिलेलं आहे पण त्याची क्वालिटी अजिबात चांगली नाही आहे. मेन म्हणजे ह्याचं जे स्टिचिंग आहे ते सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचं नाही आहे. म्हणजे तुम्हाला जे आपण डबल स्टिच करून घेतो तसं तुम्हाला करावं लागेल. स्टिचिंग ह्याचं खूप पुअर आहे. पण ठीक आहे, एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला ते मिळतं आहे. इट्स ओके. आपण डबल शिलाई करून घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट हे ब्लाऊज मला स्टिच मिळालं होतं त्यामुळे हे आय थिंक 38 साईजपर्यंत यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आतमध्ये ह्याच्या तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिनसुद्धा नाही मिळत. तर मला तरी हे 38 साईजपर्यंत होईल असं ब्लाऊज ह्याच्याबरोबर रिसीव्ह झालं. ज्या प्राईसमध्ये साडी विथ स्टिच ब्लाऊज तुम्हाला मिळतं आहे इट्स अ डेफिनेटली गुड डील.
नक्कीच ही चांगली डील आहे. तर तुम्हाला आवडली तर ही साडी तुम्ही नक्की तुमच्यासाठी पिक करू शकता. मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की मिशोचं आय डोंट नो की साड्या घेतल्या की लगेचच त्या आउट ऑफ स्टॉक होतात आणि जिमी चूच्या साड्या तर एकदमच आउट ऑफ स्टॉक होऊन जातात. मी ज्या सेलरकडून ही साडी घेतली मी त्याची लिंक तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करून देईल, बट आय एम सो सॉरी जर ती तुम्हाला मिळाली नाही किंवा ती आउट ऑफ स्टॉक असेल तर त्याच्यात मी खरंच काही करू शकत नाही, कारण की त्याच्यावरती खरंच साड्या खूप पटापट आउट ऑफ स्टॉक होऊन जातात. मी तुम्हाला एवढं सांगेन की विशलिस्ट करून ठेवा, वेट करा आणि जसं स्टॉकमध्ये येईल तसं तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट जी साडी मी तुमच्याबरोबर शेअर करते ती आहे ही छान सुंदर पुन्हा एकदा जिमीचू फॅब्रिकची साडी. ही सुद्धा सध्या खूप जास्त त्याच्यावरती ट्रेंड करते मिशोवरती. तर मी बघितल्यात ह्या साड्या अशा प्रकारे डिझाईनमध्ये. इनफॅक्ट मला घ्यायची होती तेव्हा सुद्धा बऱ्याच वेळेला ती आउट ऑफ स्टॉक होत होती. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं की विशलिस्ट करून ठेवा, की स्टॉकमध्ये आली की मग लगेच तुम्ही परचेस करू शकता. डोंट वरी, ह्या साड्या आउट ऑफ स्टॉक जरी झाल्या ना तरी त्या परत स्टॉकमध्ये अवेलेबल होतात. सो हे बघा अशा प्रकारे आहे ही साडी. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या साडीवरती पूर्ण इकडे तुम्हाला जे सिक्वेन्स असतात थोडेसे कलरफुल वाले, असे एकदम कलरफुल त्यांचा लुक येतो ना, तशा प्रकारचे सिक्वेन्स याच्यावरती यूज केलेले आहेत आणि बाकी पूर्ण सगळी थ्रेड एम्ब्रॉयडरी दिलेली आहे याच्यावरती. सो हे बघा, हा आहे साडीचा पदर. साडीच्या पदराला बॉर्डरला तुम्हाला ही अशा प्रकारची डिझाईन मिळते, ज्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं की कलरफुल सिक्वेन्स लावली स्टिच केलेले आहेत आणि पूर्ण थ्रेड एम्ब्रॉयडरी ह्याच्यावरती मिळते आणि वरती इकडे तुम्हाला कटआउटची डिझाईन मिळते. हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे, आणि मध्ये पूर्ण साडीच्या हे अशा प्रकारे तुम्हाला वर्क मिळते. सेम तसं सिक्वेन्स प्लस थ्रेड एम्ब्रॉयडरीचं. तर जिमीचूचं फॅब्रिक ते तुम्हाला माहितीच आहे किती शायनी दिसतात, तसंच आहे हे. ह्याच्यामध्ये 4 to 5 कलर्स अवेलेबल होते, पण मला जेव्हा घ्यायचे होते त्यावेळेला 2च कलर अवेलेबल होते आणि ह्या वेळेला परत मी बॉटल ग्रीन हा कलर पिक केलेला आहे. सो अशा प्रकारे आहे हा पदराचा पोर्शन. ओके, बघा अशा प्रकारे. ठीक आहे, हा मिळतोय तुम्हाला पदराचा पोर्शन. बऱ्यापैकी मोठा आहे पदर ह्याचा आणि मग इकडून तुमचा प्लीट्सचा पोर्शन चालू होतो आणि त्याच्या एकदम लोअर पोर्शनला मग तुम्हाला ही अशा प्रकारे डिझाईन मिळते आणि बॉर्डर मिळते. ठीक आहे, तर आता बघूया ह्याच्यामध्ये प्लेन पोर्शन किती दिलेला आहे. सो ही बघा, ही अशा प्रकारे आहे साडी. सो एवढाच प्लेन पोर्शन तुम्हाला मिळतोय, तर छान आहे साडी, मस्त आहे एकदम. तर हे बघा, इकडून तुम्हाला हा ब्लाऊज पीससाठी पोर्शन स्टार्ट होतोय तुमचा आणि इकडे तुम्हाला पूर्ण ह्याच्यावरती हे अशा प्रकारे वर्क मिळतंय आणि ह्यालाच पुढे अटॅच हे बघा अशा प्रकारे मिळते. तर मला असं वाटते की त्यांनी बॅकसाठी आणि फ्रंटसाठी दोन्हींना तुम्हाला इथे छान डिझाईन मिळते. स्लीव्हसाठी मला वेगळं इकडे नाही दिसत आहे. सो हे अशाच प्रकारे तुम्हाला ब्लाऊज पीस दिलेला आहे. तर पूर्ण छान मस्त जेव्हा तुम्ही हे स्टिच कराल ना आणि ह्याच्याबरोबर पेअर कराल तेव्हा अतिशय सुंदर लुक मिळेल. सो ही साडी तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन. सो नेक्स्ट जी मी तुमच्यावर शेअर करते ती आहे ही छान सुंदर अशी डबल शेडेड साडी आहे ही विथ त्याला कटवर्क डिझाईन आहे विथ मिरर एम्ब्रॉयडरी. सो ही बघू शकता तुम्ही, इथे पूर्ण छान मस्त तुम्हाला कटवर्कची डिझाईन मिळते, त्याला पूर्ण तुम्हाला फॉल्स मिररची एम्ब्रॉयडरी मिळते. पदराच्या पूर्ण तिन्ही बाजूला तुम्हाला अशा प्रकारे बॉर्डर मिळते आणि मग तुम्ही बघू शकता की लाईट म्हणजे डार्क पर्पल आहे, मग लाईट पर्पल आहे, मग पिंक आहे आणि अशी पूर्ण साडी ही अशी शेडेड आहे. ह्याच्यावरती वेगवेगळे शेड्स दिलेले आहेत. सो खरंच सुंदर दिसते एकदम. सो अशा प्रकारे हे बघा, हा पदराचा पोर्शन आहे तुमचा आणि मेन म्हणजे ह्याचं जे मटेरियल आहे ना ते अतिशय सॉफ्ट मटेरियल आहे, एकदम सॉफ्ट. त्यामध्ये आहे ना पूर्ण त्याच्या सिल्वर स्ट्रिप्स असतात ना तशा तुम्हाला पूर्ण ह्याच्यावरती मिळतात. सो अतिशय सुंदर साडी आहे ही. तर इथे तुमचा हा पदराचा पोर्शन झाला, त्याच्यानंतर मग पुढे ही पूर्ण साडी तुम्हाला अशी मिळते. ठीक आहे, फक्त खालच्या बाजूला तुम्हाला ही अशी बॉर्डर मिळते. ठीक आहे, बाकी पूर्ण साडी मग तुमची तुम्हाला अशीच मिळते. साडीची लेंथ वगैरे एकदम प्रॉपर आहे, एकदम मस्त आहे. आणि त्याच्यासोबत मला हे ब्लाऊज पीस रिसीव झालंय.
जे की आहे पर्पल कलरमध्ये. अशा प्रकारचं आहे तुमचं ब्लाऊज पीस आणि त्याला फक्त ही अशी कटवर्कची डिझाईन मिळते तुम्हाला अशा प्रकारची. तुम्ही स्लीव्जला लावू शकता आणि पर्पल कलरमध्ये दिलेलं आहे हे ब्लाऊज पीस जे आहे ते. सो फॅब्रिक वगैरे ठीक आहे, त्याचं तुम्ही ब्लाऊज रेडी करू शकता. सो ही साडी सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन, नक्की तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट जी साडी मी तुमच्यावर शेअर करते ती आहे ही छान सुंदर अशी मस्तपैकी थोडंसं एक सिल्कचा टच आहे ह्या साडीला आणि सुंदर आहे एकदम. ह्या साड्यांना एकदम लग्न कार्यासाठी किंवा आपल्या घरात काही पूजेचा कार्यक्रम असेल ना तर ह्या साड्या खूप सुंदर दिसतात. असा इंक ब्ल्यू कलर असतो ना तशा कलरमध्ये मी ही साडी घेतली आणि ह्या साडीची ना ही ॲक्च्युली सहावारी साडी आहे, पण ह्याची मी 9वारी साडी नेसलेली होती. तुम्ही सुद्धा नक्की हा प्रयत्न करून बघा. सो हे बघा असा आहे हा साडीचा पदर. इथे छान तुम्हाला टॅसल्स मिळत आहेत. इथे ही अशी तुम्हाला मस्तपैकी बॉर्डर मिळते आहे. पूर्ण जरी वुवनचं काम आहे हे. सो रेड कलरचा असा पदर दिलेला आहे, त्याने इंक ब्लू आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे अशा प्रकारे. आणि मग पुढे पूर्ण साडी तुम्हाला ही अशी मिळते. ह्या साडीवरती ही छान अशी सुंदर अशी मोराची डिझाईन आहे, म्हणजे पिकॉक आहेत हे बघा, तुम्ही बघू शकता. सो अशी छान मस्त जरीची अशी मोराची डिझाईन आहे याच्यावरती पूर्ण साडीवरती. तर खूप सुंदर दिसते ही साडी. मेन म्हणजे मला हा कलर खूप आवडला. हा सुद्धा एकदम ट्रेंडिंग कलर चालू आहे, तुम्ही नक्की तुमच्यासाठी पिक करू शकता. आणि ही साडीची लेंथ वगैरे ना एकदम व्यवस्थित आहे, खूप मोठी आहे ही साडी बघा. पूर्ण लास्ट पर्यंत कुठेही प्लेन पोर्शन काहीही नाही, पूर्ण लास्ट पर्यंत तुम्हाला ही अशी डिझाईन मिळते. आणि मग साडीला कॉन्ट्रास्ट असं तुम्हाला हे रेड कलरचं ब्लाऊज पीस त्याच्यासोबत मिळतंय, जे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. फॅब्रिक छान आहे, तुम्ही डेफिनेटली तुम्हाला हवं त्या डिझाईनमध्ये शिवून घेऊ शकता, खूप सुंदर दिसेल. सो हे असं पूर्ण हा तुम्हाला ब्लाऊज पीससाठी इकडे कपडा दिलेला आहे, ठीक आहे. सो खरंच सांगते, ज्या प्राईसमध्ये ही साडी आहे ना त्या प्राईसमध्ये अतिशय वर्थ आहे, तुम्ही नक्की तुमच्यासाठी घ्या. नेक्स्ट जी साडी मी तुमच्यावर शेअर करते ती आहे ही छान सुंदर अशी गुलाबी साडी. सध्या ती गुलाबी साडीचं गाणं ट्रेंड करताय ना, सो ते एकदम ह्याला अगदी परफेक्ट बसतं. सुंदर आहे ही साडी सुद्धा, एकदम छान मस्त असं शिफॉनचं जे मटेरियल असतं त्याच्यामध्ये ही साडी आहे. ही सुद्धा साडी तुम्हाला नक्की आवडेल. ज्या रेंजमध्ये आहे ना त्याच्यामध्ये एकदम मस्त माइंड ब्लोईंग आहे, वर्थ आहे. सो हे बघा, हा आहे पदराचा पोर्शन. इकडे तुम्हाला टॅसेल्स दिलेले आहेत आणि वरती इकडे तुम्हाला अपर पोर्शनला ही अशी ब्रॉड बॉर्डर मिळते आहे. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला ही असं हे सगळं जरी वुवनचं काम आहे, काही प्रिंट वगैरे नाही आहे, ठीक आहे. ह्याच्यावरती मध्ये मध्ये तुम्हाला हे सगळं स्टोन लावलेले मिळतात आणि त्याच्या लोअर पोर्शनला मग थोडी अशी अशी छोटीशी बॉर्डर दिलेली आहे. सो साडी नेसल्यानंतर अतिशय सुंदर लुक येतो आणि मेन म्हणजे ड्रेपिंग तर एकदम क्विकली होऊन जातं, इझिली ड्रेप करू शकता तुम्ही. आणि मग त्याच्या पुढे वरच्या बाजूला तुम्हाला स्टोन वर्क नाही मिळत, फक्त खालच्या बाजूला तुम्हाला तसे स्टोन लावलेले मिळते, ठीक आहे. बाकी ओव्हरऑल साडी बघायला गेलं तर पूर्ण तुम्हाला ही अशीच मिळते, अशा सेम डिझाईन कंटिन्यू होत जाते, ठीक आहे, अशा प्रकारे. सो ह्या साडीची लेंथ सुद्धा एकदम मस्त आहे, लेंथचा वगैरे काहीच इश्यू नाही आहे, खूप व्यवस्थित होईल तुम्हाला ही लेंथला. ह्याच्यासोबत जे ब्लाऊज पीस त्याला अटॅच्ड होतं, बट त्याचं फॅब्रिक ना इतकं म्हणजे चीप क्वालिटीचं होतं ना, तर मी ते काढून टाकलं आणि मी ते तुम्हाला इथे दाखवत नाही आहे, कारण खरंच ते काहीच यूज नाही आहे त्याचा, म्हणजे एकदम बेकार कपडा होता तो. तर तुम्ही कुठलाही असं पिंक कलरच्या ब्लाऊज बरोबर किंवा ब्रोकेडचं ब्लाऊज वगैरे आपल्याकडे असतं, असं पिंक कलरच्या ब्रोकेडच्या ब्लाऊज बरोबर, गोल्डन कलरच्या ब्लाऊज बरोबर तुम्ही ही साडी डेफिनेटली वेअर करू शकता. सो ही साडी सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन. सो कशा वाटल्या साड्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ज्या पण मी तुम्हाला दाखवल्या, नक्कीच तुम्हाला त्या आवडल्या असतील, आवडण्यासारख्याच आहेत साड्या. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटेन मी तुम्हाला असाच एक नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.